हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे भरलेली सिमला मिरचीची रेसिपी। मोस्टली लहान मुलं सिमला मिरची खायला कंटाळा करतात, म्हणून आज आपण सिमला मिरचीचा एक असा पदार्थ बनवूया जो हेल्दीसुद्धा असेल आणि टेस्टीसुद्धा असेल आणि लहान मुलांपासून मोठ्यांना पण खूप आवडेल, कमी खर्चात तयार होईल आणि टेस्टला तर अप्रतिम असेल। चला तर मग बनवूया। नमस्कार, मी अमिता पाटील आणि माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर इथे मी घेतले आहेत 500 ग्रॅम सिमला मिरची आणि 500 ग्रॅम बटाटा। तुम्ही कमी सिमला मिरची घेतली तर कमी बटाटा घ्यायचा। तर अगोदर काय करायचं, बटाटा आपण धुवून घेऊया आणि आतमधून कट करून घेऊया। आता हे आपल्याला 2 ते 3 शिट्ट्यामध्ये कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत। तर आता मी पुन्हा बटाटा धुवून घेणार आहे आणि थोडंसं आता त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे किंचित, आणि आता 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपण हे शिजवून घेऊया। बटाटा बॉईल करून थंड व्हायची वाट पाहायची आहे। तोपर्यंत आपण आता ही आपली सिमला मिरची कट करून घेऊया। तर वरचे देठ काढून घ्यायचे आहेत आणि आता हे असं मधून कट करायचं आहे आणि हे सिमला मिरचीचे जे बीज आहेत ना, हे आपण काढून घेऊया। बिया ठेवायचे नाही आहेत, म्हणजे थोड्याफार राहिले तर नो प्रॉब्लेम, पण हे जे जास्त बियेचं आहेत ना, हे काढून घेऊया आपण। छान असं साफ करून घ्यायचं आहे। तर आता हे मी सर्व सिमला मिरची अशाच साफ करून घेणार आहे। हे बघा, आता आपल्या सिमला मिरची एकदम साफ झालेल्या आहेत, छान असे रेडी झालेले आहेत। तर आता अगोदर आपण मसाला बनवून घेऊया। तर हे बॉईल बटाटा आहेत ते आपण किसणीवर किसून घ्यायचं। तुम्ही हाताने मॅश करून घेतलं तरी नो प्रॉब्लेम, तरी चालेल, पण मी इथे किसणीने किसून घेत आहे। हे बघा, आता इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, लसूण, अद्रक, मिरची बारीक बारीक कापून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर आणि आपला हा मॅश केलेला बटाटा। तर आता आपण मसाला बनवून घेऊया। एक कढई घ्यायची आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि तेल गरम झालं का मग त्यामध्ये राई आणि जिरं तडतडायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हिंग ॲड करा। हिंगाने खूप छान फ्लेवर येतो। आणि हे आपलं लसूण, मिरची, अद्रक बारीक कट केलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे। तेलावर छान असं फिरवून घ्यायचं आहे, लसूणचा कच्चा पण निघून जायला हवा। आणि आता कांदेसुद्धा आपण फ्राय करून घेऊया। आता त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। आपला आगरी कोळी मसाला, हळद, किचन किंग मसाला, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। हे आता 30 ते 40 सेकंदापर्यंत फिरवून घ्यायचं आहे, मसाल्याचा कच्चा पण निघून जायला हवा। आणि त्यामध्ये आपले हे बॉईल बटाटा ॲड करायचे आहेत। छान असं फिरवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। हे छान असतं, एकदम एकजीव झालेला आहे। आता त्यामध्ये आपली ही कोथिंबीर ॲड करूया आणि लास्टमध्ये आमचूर पावडर। आमचूर पावडर आवर्जून टाका। आमचूर पावडरने एकदम अफलातून टेस्ट येतो, खूप छान टेस्ट येतो, म्हणून आमचूर पावडर आवर्जून टाका, 1 चमचा। आता हे सगळं मिक्स करून गॅस बंद करायचा आहे आणि थंड करू द्यायचं आहे हे आपलं मिश्रण। आता हे थंड झालेलं आहे मिश्रण। आता आपण सिमला मिरचीमध्ये हे भरून घेऊया आणि हो, भरताना जरा दाबूनच भरायचं आहे। म्हणजे भरताना असं थोडंसं प्रेस करायचं आहे। दाबून भरल्याने काय होते, जेव्हा आपण सिमला मिरची फ्राय करू ना, तेव्हा मग ते फ्लिप करताना मिश्रण निघत नाही, म्हणून आता सर्व सिमला मिरची अशीच आपण दाबूनच असं भरायचं आहे। म्हणजे मग ते पलटताना मग थोडासा प्रॉब्लेम येतो, म्हणून जरा दाबूनच भरायचं आहे। हे बघा, आपल्या सगळ्या सिमला मिरची तयार आहेत। आता मी एक पॅन घेत आहे, शक्यतो नॉनस्टिक पॅनच घ्या तुम्ही। थोडंसं तेल ॲड करायचं आहे त्यामध्ये आणि आता गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे, हाय ठेवायचा नाही आहे, बारीक गॅसवरच आता हे आपले सिमला मिरची फ्राय करून घेऊया। आणि झाकण लावून 3 ते 4 मिनटं वाट पाहायची आहे, जास्त नाही, फक्त 3 ते 4 मिनटं वाट पाहायची आहे आणि असं पलटी मारून घ्यायचं आहे। 1 चमच्याने जमत नसेल तर तुम्ही 2 चमच्यानी असं फ्लिप करू शकता, 2 चमच्याची मदत घेऊ शकता। हे बघा, आणि आता पुन्हा झाकण लावून 3 ते 4 मिनटं ठेवायचं आहे, जास्त ठेवायचं नाही आहे, फक्त 3 ते 4 मिनटंच असं ठेवायचं आहे। आणि 3 ते 4 मिनटानंतर पुन्हा असं काढून घ्यायचं आहे, पण आता असं पलटताना जरा थोडंसं सावकाश करायचं आहे। हे बघा, नाहीतर मग ते मिश्रण निघायची शक्यता असते, पण एकदम छान असं प्रेमाने केलं तर एकदम व्यवस्थित होते। हे बघा, असं दाबून मिश्रण भरल्यावर ते मग फ्लिप करताना निघत नाही। हे बघ, आता हे सुद्धा झालेलं आहे। आता काय करायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि लगेच झाकण द्यायचं आहे, म्हणजे पाण्याची जी वाफ होते ना, त्याने मग
आपली शिमला मिरची सॉफ्ट होऊन जाते। हे बघा, आता हे शिमला मिरची तयार झालेली आहे। आता 2 मिनटं झाकण लावून पुन्हा ठेवून द्यायचं असते, म्हणजे शिमला मिरची एकदम सॉफ्ट होते। म्हणजे गॅस बंद करून 2 मिनटं झाकण ठेवून असं पॅनमध्येच ठेवायची शिमला मिरची, म्हणजे ती अजून सॉफ्ट होते। आता उरलेले शिमला मिरची सुद्धा आपण फ्राय करून घेऊया। गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे। हे बघा, आता 3 ते 4 मिनटं झाकण लावायचं आहे। 3 ते 4 मिनटानंतर असं पलटून घ्यायचं आहे। हे बघा, एकदा सवय झाली का मग काही नाही, फटाफट होऊन जाते। हे बघा, आणि मिश्रण दाबून भरलेलं असलं तर मग निघत नाही, फ्लिप करताना निघत नाही। 3 ते 4 मिनटं आता पुन्हा झाकण देऊन वाट पाहायची आहे, आणि 3 ते 4 मिनटानंतर पुन्हा असं फ्लिप करायचं आहे। एकदम सहज प्रेमाने काढायचं, एकदम घाई करायची नाही आहे। हे बघा, फ्लिप करताना अजिबात निघत नाही। हे बघा, छान असं। आणि आता शिमला मिरची कडक असते म्हणून थोडंसं पाणी ॲड करायचं, म्हणजे पाण्याच्या वाफेवर ते शिमला मिरची एकदम सॉफ्ट होऊन जाते। हे बघा, थोडंसं पाणी ॲड करायचं आणि झाकण देऊन वाफ काढायची आहे। हे बघा, आता त्याची जी वाफ होते त्यानेच ती शिमला मिरची सॉफ्ट होऊन जाते। आणि मग गॅस बंद करून पॅनमध्येच 2 मिनटं ठेवायचं आहे, म्हणजे ती शिमला मिरची अजून सॉफ्ट होऊन जाते। हे बघा, आपले आता सर्व शिमला मिरची एकदम रेडी आहेत। खूप छान टेस्टला खूप छान लागतात। हे बघा, एकदम सॉफ्ट झालेले आहेत। तर तुम्ही नक्की ट्राय करा। चपाती बरोबर खूप छान लागते, डाळ भात बरोबर सुद्धा खूप छान लागते, आणि लहान मुलांना पण खूप आवडते असं। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि हो, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही फेसबुकवर पाहत असतील तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा। तोपर्यंत खा पिया मस्त राहा। ओके फ्रेंड्स, थँक्यू, टेक केअर, बाय बाय।